आता UPSCकडे आपल्याला माहिती आहे की 3 टप्प्यामध्ये परीक्षा असते, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू. प्रिलिमबद्दल एक लक्षात ठेवायचं की 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या, रिव्हिजन आणि कॉन्सेप्ट्स. प्रिलिममध्ये बाकी काहीही महत्त्वाचं नसतं. तुम्ही 50 पुस्तकं एकदा वाचू नका, तुम्ही एक पुस्तक 50 वेळा वाचा आणि कॉन्सेप्च्युअली तुम्ही प्रचंड क्लिअर असला पाहिजेत. मी तुम्हाला सांगेन की मी आय फेल्ड इन प्रिलिम्स इन माय फर्स्ट अटेम्प्ट, जो माझ्यासाठी टॉक होता. आणि त्या अनुभवातून मी जेवढं शिकले तेवढं मी UPSCच्या कुठल्याच माझ्या एकूण प्रिपरेशनमध्ये कुठल्याच अनुभवातून नाही शिकले. सो प्रिलिम ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याला खूप सिरियसली घेण्याची गरज असते. आणि फॅक्च्युअल गोष्टींपेक्षा मी तुम्हाला सांगेन की कॉन्सेप्ट्स आणि रिव्हिजन ह्याच्याकडे जास्ती भर द्या. पुढचा टप्पा आपला असतो मेन्स एक्झामिनेशन. मी ज्या UPSCकडे बघते तेव्हा मला कायम हे जाणवतं, मी मागेही एकदा म्हणले होते की UPSCमध्ये प्रिलिम ही 1 डे मॅच असते.